परत पुढे, परत एक श्वास, दोन श्वास बाहेर. पाय गुडघ्यामध्ये आपल्याला वाकवायचे नाही. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक बाहेर, परत एक बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता थांबायचं थोडं या स्थितीमध्ये. ताण द्यायचा आहे पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना. पाठीचा कणा सरळ ठेवायचा प्रयत्न, मान वरती करायची आहे. आणि आता आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरायचं. डावीकडे यायचं एक, मागे यायचं दोन, उजवीकडे यायचं तीन, पुढे चार, उजवीकडून डावीकडे एक, दोन, तीन, चार, डावीकडून उजवीकडे परत एक, दोन, तीन, चार, उजवीकडून डावीकडे एक, दोन, तीन, चार, परत डावीकडून उजवीकडे एक, दोन, तीन, चार, उजवीकडून डावीकडे एक, दोन, तीन, चार. हळूवार सरळ व्हायचं आहे. मान करायची आहे सरळ. आता श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात कडेने करायचे. एक श्वास मध्ये दोन्ही हातांची बोट गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. कोपरे सरळ, हात कानाच्या मागे डावी बाजूला वळायचं, वाकायचं. एक, दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत डावीकडे वाकायचं आहे. एक, हात कोपऱ्यातून वाकवायचे नाहीत. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. श्वासावरती करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. इथे श्वास घ्यायचा पहिल्यांदा एक, श्वास बाहेर सोडत खाली दोन, वर येताना श्वास घ्यायचा एक, दोन, श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, 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 परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. हात सरळ आणि खाली करायचे आहेत. दोन श्वास बाहेर, हात खाली. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. डाव्या बाजूला आपण वळूयात. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, खालून उजवीकडे यायचं आहे. तीन, वर यायचं. चार, पाच, परत एकदा एक, दोन, तीन, चार, पाच, पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच, चौथी हालचाल एक, दोन, तीन, चार, पाच, पाचवी हालचाल एक, दोन, तीन, चार, पाच. आता विरुद्ध दिशेने उजवीकडून डावीकडे एक, दोन, तीन, चार, पाच, परत एक, दोन, तीन, चार, पाच, पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच, चौथा एक, दोन, तीन, चार, पाच, पाचवा एक, दोन, तीन, चार आणि पाच. हळूहळू हात सरळ करायचे आहेत आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ, दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. मान वर आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार
आणि 5. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे, मान करायचे आहे सरळ. आणि आता सर्वांनी खाली बसायचं आहे, पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत या मुद्रेमध्ये. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. हळूवार श्वास घेता श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवे यांच्यामध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. दोन्ही हात आता नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. डोळे उघडायचे आहेत, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे नेहमीप्रमाणे. तर यात पहिले 3 आसनं. एक, श्वास आतमध्ये घेत हात वर, पोट आतमध्ये खेचायचं, श्वास बाहेर सोडत डावीकडे 2, श्वास बाहेर डाव्या बाजूला झुकायचा, पुन्हा सरळवायचा. 1, श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर, परत सरळवायचा आहे. 1 श्वास आतमध्ये डाव्या बाजूला, 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात खाली. आता दोन्ही हात मागे करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. श्वास घ्यायचा पहिल्यांदा. 1 श्वास सोडत डावीकडे झुकायचं आहे, 2 श्वास बाहेर, परत सरळायचा. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे झुकायचंय, 2 श्वास बाहेर, परत सरळायचा. 1 श्वास आतमध्ये, परत डाव्या बाजूला, 2 श्वास बाहेर, श्वास घेत सरळायचा. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर, न सरळायचा. 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत बाजूला, 2 श्वास बाहेर. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ करायचे आहेत. तर यात 1 श्वास आतमध्ये डाव्या बाजूला वळायचा आहे, 2 श्वास बाहेर, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, तर उजवा हात वरती करायचा. 1 श्वास आतमध्ये हात वर, उजवीकडे झुकायचं, डावा हात वर करून उजवीकडे झुकायचे, 2 श्वास बाहेर, परत सरळायचा. 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, हळूवार हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा, परत सरळायचा. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. उजवीकडून करूयात सेम. 1
श्वास आतमध्ये, उजव्या बाजूला वळायचं आहे, दोन श्वास बाहेर, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडून मान मागे, उजवा हात वरती करायचा आहे, एक श्वास आतमध्ये, डावीकडे झुकायचा आहे, दोन श्वास बाहेर, परत सरवायचा आहे, एक श्वास आतमध्ये, परत एकदा, दोन श्वास बाहेर, परत सरवायचा आहे, एक श्वास आतमध्ये, परत एकदा, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये, परत एकदा वाकायचा, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये, आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा, एक आणि हात खाली, तो दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, डोळे बंद, लक्ष पूर्ण मानेच्या स्थानांतर द्यायचा आणि खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत मागून पुढे, एक, दोन, तीन, चार आणि पाच, विरुद्ध दिशेने, एक, दोन, तीन, चार आणि पाच, मान करायचे सरळ. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे, पायाचे पंजे झोताकडे खेचायचे आहेत, पोट आतमध्ये खेचायचं आणि नेहमीप्रमाणे डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा आहे, श्वास आतमध्ये घ्यायचा, श्वासासोबत करूयात, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, परत उजवा पाय वर उचलायचा आहे, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10, परत डावा पाय वर उचलायचा आहे, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, उजवा पाय वर उचलायचा आहे, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लागेल असे ठेवायचे, दोन्ही हात बाजूला, श्वास आतमध्ये घेत हात वर, एक श्वास बाहेर सोडत पुढे, दोन श्वास बाहेर सोडायचा आहे आणि पुढे वाकायचा आहे, श्वास घ्यायचा नाहीये, पुढचा श्वास हात वरती करताना घ्यायचा आहे, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत हात वर, एक श्वास आतमध्ये, पुन्हा दोन श्वास बाहेर, श्वास बाहेर सोडून रोखून धरायचा आहे, परत हात वरती, एक श्वास आतमध्ये, दोन्ही हातांची बोट गुंफवायची, हाताची पंजा आकाशाकडे, श्वास बाहेर सोडत डावीकडे वळायचा आहे, दोन श्वास बाहेर, श्वास घेत सरवायचा, एक श्वास आतमध्ये, उजवीकडे वळायचा, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, हात करायचे सरळ आणि दोन श्वास बाहेर, ठीक आहे. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, पायाचा पंजा स्वतःकडे, दोन्ही हात बाजूला, श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे, एक श्वास आतमध्ये, पुढे झुकायचे, दोन श्वास बाहेर, मान वर, परत हात वर, एक श्वास आतमध्ये, पुढे झुकायचा आहे, दोन श्वास बाहेर, परत हात वर, एक श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे, दोन श्वास बाहेर, परत हात वर, एक श्वास आतमध्ये, पुढे दोन श्वास बाहेर, परत हात वर, एक श्वास आतमध्ये, दोन्ही हातांची बोट गुंफवायची, हाताचे पंजे आकाशाकडे, उजवीकडे वळायचं आहे, दोन श्वास बाहेर सोडून उजवीकडे वळायचं, श्वास घेत सरळ, एक श्वास आतमध्ये, डावीकडे, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, उजवीकडे, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, हात करायचा आहे कडेने, हात करायचा आहे खाली, मान सरळ, पाठीचा काना ताठ, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, दोन्ही पायाच्या टाचा आणि पंजे जोडायचे,
दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे, गुडघे खाली करायचे आहेत, पाठीचा कणा आत, मान सरळ, खांद्यांना आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, पोट आतमध्ये खेचायचा आहे आणि श्वास बाहेर सोडत आपल्याला पुढे झुकायचा आहे. करूयात. 2 श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं आहे. परत सरवायचं. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, परत सरवायचं. 1 श्वास आतमध्ये आणि आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. 2 श्वास बाहेर आणि पाय करायचे आहे सरळ. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. आता दोन्ही पाय सरळ करायचे, श्वास आतमध्ये घेत, श्वास बाहेर सोडत खाली. 5 वेळा करायचा आहे. पाय आपल्या डोक्याच्या रेषेमध्ये आपल्याला सरळ करायचे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. दुसरा श्वास. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. चौथा श्वास. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पाचवा श्वास. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. दोन्ही पाय परत सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आता डावा पाय गुडघ्यामध्ये गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4. परत विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. सुरुवात. उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. दोन्ही हात बाजूला, पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायची, मान मागे टाकायचे आहे. तर यात 1 श्वास आतमध्ये, मान मागे, 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता पाय करायचे सरळ, मान करायचे आहे सरळ, हात करायचे आहेत बाजूला, दोन्ही हात कडेला करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1 पायाचा आणि शरीराचा 90 अंशाचा कोन करायचा आहे. हात कानाच्या मागे, पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर, मान वर करायची आहे, समोर पाहायचं आहे. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. 2 श्वास बाहेर. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. 2 श्वास बाहेर. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात परत मागे टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे करायचे. आता पाय गुडघ्यामध्ये न वाकवता कंबरवर उचलायचे आपल्याला. तर पाय गुडघ्यामध्ये न वाकवता कंबरवर उचलायचे आहे आणि पंजा जमिनीला टेकवायचा, अंगठे जमिनीला टेकवायचे आहेत. तर यात 1 मान मागे टाकायचे आहे, गळ्याच्या स्थानाला. 2 श्वासावरती करताना श्वास घ्यायचा, वर जाताना श्वास सोडायचा खाली येताना. तर यात 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये,
दोन श्वास बाहेर. ठीक आहे. तेव्हा हात बाजूला करायचे, पायाचे पंजे स्वतःकडे आणि वज्रासनामध्ये बसायचं. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. मान करायचे आहे सरळ आणि आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. तर यात एक श्वास आतमध्ये आणि मागे, दोन श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे करायचे. डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. एक, दोन. उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन. परत डावीकडे. एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. डाव्या बाजूला पुन्हा एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. करायचे आहेत. खाली टाचेवरती बसायचं आहे. मॅटच्या पाठीमाग शशांक भुजंगासन करूयात आपण. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि पुढे. मानवर भुजंगासन करायचं आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत आतवा एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. परत एकदा सेम करायचं आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. भुजंगासन. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत हात वर. एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर, हात खाली. ठीक आहे. आता सर्वांनी या स्थितीत यायचं आहे. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या रेषेमध्ये, गुडघा आपल्या खुब्याच्या रेषेमध्ये. ठीक आहे. मानवर, गळ्याच्या स्नायूला ताण. मानवरती करायचे, गळ्याच्या स्नायूला ताण द्यायचा. डावा पाय मागे सरळ करायचा आहे आणि आता श्वास आतमध्ये घेत पाय वर उचलायचा आहे. एक श्वास आतमध्ये, पाय वर. दोन श्वास बाहेर. पायाचा पंजा पाठीमागे खाली खेचायचा आहे. पाय गुडघ्यातून सरळ. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. तिसरा श्वास. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पाचवा श्वास. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा शेवटचा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. गुडघा ठेवायचा आहे खाली. उजवा पाय मागे करायचा आहे. मान करायचे आहे बाहेर. श्वास आतमध्ये घेत पाय वरती. एक श्वास आतमध्ये, पाय सरळ पंजा पाठीमागे. दोन श्वास बाहेर. पायाला खुब्यातून असं खाली ओढायचंय आपल्याला स्वतःहून. करूयात. एक श्वास आतमध्ये आणि मागे खेचायचंय पाय. दोन श्वास बाहेर. तिसरी हालचाल. एक श्वास आतमध्ये, हात कोपरातून सरळ, गुडघ्यात कोपरात वाकवायचे नाहीत. दोन श्वास बाहेर. चौथी हालचाल. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पाचवा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. खाली टाचेवरती यायचं आहे. मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात मागे गुंफायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत आणि आता श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचे. हात मागून वरती आपल्याला खेचायचा आहे. करूयात. एक पुढे झुकायचं आहे. नंतर खांदे वरच्या दिशेने करायचे आहेत. कपाळ टेकवायचे जमिनीला. हात पाठीमागून वरती खेचायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत म्हणून खांदे वर आणि सरळ. पुन्हा एकदा पुढे. एक
पुढे झुकायचं आहे, पाय टेकवायचा आहे जमिनीला, स्वतःचे पंजे आकाशाकडे. परत सोडायचे आहे दोन. श्वास बाहेर आणि सरळ. हात करायचे आहेत बाजूला. परत गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट. श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. एक श्वास आतमध्ये, श्वास बाहेर. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, श्वास बाहेर. ठीक आहे, दोन्ही हात डोक्याच्या मागे. तिथे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. आता श्वास बाहेर सोडत डावीकडे वळायचे. दोन श्वास बाहेर, परत सरळ. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये. आता डावीकडे वाकायचं आहे. दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पूर्ण एक्झेल करायचंय मॅक्सिमम. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत सरळ एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दोन श्वास बाहेर. टाचेवरती बसायचे. परत मान करायचे सरळ आणि आपल्याला पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. पंजांवरती यायचं आहे, उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. हात बाजूला करायचे, बोटांना ताण द्यायचा, कोपरे सरळ आणि खांदे गोल फिरवायचे आहेत. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे, मान करायचे आहे सरळ, हात करायचे आहेत बाजूला. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. आता एक, बोटा पूर्ण ताण द्यायचा आहे. असंच थांबायचं आपल्याला. बोटांना पूर्ण ताण द्यायचा आहे जेणेकरून हाताचा रक्त प्रवाह सर्व आपला खालच्या दिशेने येईल आणि बोटांना पूर्ण एम्प्टीनेस आपल्याला अनुभवायचा बोटांचा. श्वास आतमध्ये टाचवरती. एक, बोटांचा ताण लूज करायचा नाही. बोटांना ताण द्या. अगदी आपल्याला पल्स पाहिजे आपल्या. परत खाली दो. तळव्यांना आपल्याला पल्स, जेवढा जास्त रोट हा सगळा शरीराच्या खालच्या बाजूला येईल. दोन श्वास बाहेर. फील करायचं आहे ते. एक श्वास आतमध्ये. नेहमी आपण ताडासन करतो पण हे फिलिंग आपण कधी घेत नाही. तर हे फिलिंग आपल्याला घ्यायचं आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, बोटांमध्ये आपल्याला एम्प्टीनेस जाणवला पाहिजे आणि हात खाली लगे. परत रक्तपुरवठा चालू झाला की ते सगळं जमलं पाहिजे. जेव्हा जे असे सकाळी सकाळी उठल्यानंतर सांधे दुखतात किंवा सांधे सुजतात असं आपण म्हणतो, किंवा काही पेशंट ब्लड सर्क्युलेशन वाढतात, टॉक्सिन सगळे निघून जात आहेत. छोटे छोटे जॉईंट्स पेन असेल बरोबर, म्हणजे हातांची किंवा पायाची, सेम आपण करू शकतो. पाय वरती करून आणि हात एम्प्टीनेस जाणवतो आणि हात खाली गेले बरोबर. आणि असं फिलिंग आपल्याला कधीच येत नाही, कारण काय कधी एम्प्टी होतच नाही ते बरोबर. आणि नेहमी हात खाली असतो त्यामुळे ब्लड इथं स्टॅग्नेट होत असतं बरोबर, म्हणजे हालचालीमुळे वाहत असतं पण तेवढा फोर्स त्याला मिळत नाही. याच्यामुळे काय होतं,
तेवढा फोर्स मिळतो परत. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर तेवढंच, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. उत्कट आसन करूयात आपण. पाय गुडघ्यामध्ये वापरायचे, मांडी करायचे जमिनीला समांतर करायचं. 1 2 मांडी जमिनीला समांतर करायची आहे. 1 2 पाठीचा कणा ताठ. 1 2 ठीक आहे. हात करायचे आहेत खाली. आता काय करायचं, हात सरळ खांद्याच्या रेषेत. खाली जाताना हात वर करायचा, श्वास आतमध्ये घेत, आणि परत वर येताना हात खांद्याच्या रेषेत, श्वास बाहेर. करूयात बरोबर. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. पाय गुडघ्यात वाकवताना खाली जाताना हात वरती करायचा, श्वास आतमध्ये घेत. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. श्वासावरती. परत 1 2 पुन्हा तिसरी हालचाल. 1 2 एकाच वेळेस हालचाल करायची. खाली जाताना हात वर. परत 1 2 शेवटचा 1 2 आणि हात करायचा आहे. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये आमच्या 4 फूट. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, श्वास आतमध्ये घे. 1 तुझी श्वास आतमध्ये पाहिजे, डावीकडे घुसायचं आहे. 2 श्वास बाहेर, डाव्या हाताला डाव्या पायाचे बोट स्पर्श करायचं, मान करायची खाली, हनुवटी खांद्याला घुसायचे आहे. बोटाला ताण द्यायचा आहे. तर श्वास आतमध्ये घेत सरळायचा. श्वास आतमध्ये, हात हा 2 श्वास बाहेर, डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. दोन्ही खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आता 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, मान करायची खाली, हनुवटी खांद्याला टेकवायचे आहे. बोटाला ताण. थोडं थांबायचे, पाय सरळ अलाइनमेंट करायचं आहे आणि परत फिरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, हात खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता परत एकदा डाव्या बाजूने सेम करायचं आहे. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, श्वास आतमध्ये, हात सरळ. 1 डावीकडे झुकायचंय. 2 श्वास बाहेर. उजवा हात जो वरती आहे त्याच्या बोटांना ताण द्या. मगाशी आपण ताडासनामध्ये जसा ताण दिला होता तसा ताण द्यायचा आहे. मनगट सरळ ठेवायचा आहे. मनगट सरळ. आता श्वास आतमध्ये घेत, मुठी बंद करायची आहे उजव्या हाताची. श्वास बाहेर सोडत परत बोटांना ताण द्यायचा आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, मुठी बंद, पूर्ण ताण द्यायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, बोटांना ताण. आता श्वास आतमध्ये घेत सरळ व्हायचं. परत 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. डावा पायाचा पंजा सरळ करायचा आहे, उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. सेम आता ताण द्यायचा आहे डाव्या हाताला, डाव्या हाताच्या बोटांना ताण द्यायचा. तर यात 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचं आहे, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. मान खाली करायची आहे, बोटांना ताण द्यायचा आहे. डाव्या हाताच्या पूर्ण रक्त प्रवाह आपल्या खालच्या दिशेने येईल. हातांना पूर्ण आपल्याला रिकामा करायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत बोटांची हालचाल करायची आहे. 1 श्वास आतमध्ये, मुठी घट्ट बंद करायच्या. 2 श्वास बाहेर, बोटांना ताण द्यायचा आहे. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. लक्ष श्वासावरती पण मेंटेन ठेवायचं आहे आणि ताण पण तेवढाच मेंटेन ठेवायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत सरळ व्हायचा. श्वास आतमध्ये घेत, 1 श्वास आतमध्ये सरळ आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे, कोपरे मागे करायचे. डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1 डाव्या
हाताचा कोपरा आपला गुडघ्याच्या जवळ किंवा गुडघ्यापेक्षा खाली न्यायचा प्रयत्न. कोपरे सरळ राहतील. थांबायचं थोडं, बोटांना ताण, पाठीच्या स्नायूंचा वापर पूर्ण. परत सरळायचा. एक श्वास आतमध्ये. आता डावा पाय सरळ करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आणि उजवीकडे आपल्याला झुकायचं आहे. करूयात. एक, उजवीकडे झुकायचं आहे. परत सरवायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान करायची सरळ. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा गुडघा आपल्या उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायचा आहे. उजवा हात खांद्याच्या रेषेत आणि श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचा आहे फक्त. एक श्वास आतमध्ये, हात वर, नजर एका पॉइंटवर स्थिर. बॅलन्स करायचा हात वरती केल्यावर. दोन श्वास बाहेर, हात खाली. गुडघा टेकवायचा आहे दुसऱ्या गुडघ्याला. परत एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. तिसरी हालचाल. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर आणि हात करायचे खाली. डावा पाय खाली. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाचा गुडघा डाव्या गुडघ्याला टच करायचा. डावा हात खांद्याच्या रेषेत. आता श्वास आतमध्ये घेत हात वर. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये. ज्यांना हात वरती करता येत नसेल त्यांनी फक्त असंच उभं राहायचं. दोन श्वास बाहेर, हात पुढे ठेवून उभं राहायचं. परत एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. शेवटचा. एक श्वास आतमध्ये. एक श्वास आतमध्ये. एक, दोन, एक, दोन, तीन, चार, पाच.
शक्यतो जो उजवा पाय आहे त्याची सरळ राहील. त्यांची थोडं सुरक्षित राहायचं थोडं काम करतात किंवा व्यवस्थित असतात त्यांचं काय होतं पाय बिघडत वातावरण दुसरा पाय सरळ उजवा पाय तो असं थोडंसं बिघडत वाकलेला राहतो. तो हळूहळू सरळ करायचा आणि काय उजवा पाय दोन तीन चार पाच कमरेचा भाग असतो व्यवस्थित त्याच्यामध्ये पाय व्यवस्थित येतात. त्यात एक, दोन, तीन, चार, पाच ही संख्या आपल्याकडे आपण हात करताना तो करायचा काय करायचा आहे तो पाच दिवसामध्ये आपल्याला डावा पाय तो डावा पाय पाच पाय लक्षात किंवा शरीर पण सैल सोडायचं आहे परंतु लक्षात श्वासावरती द्यायचा पुढील सूचना येईपर्यंत श्वास घ्यायचा श्वास सोडायचा आपल्या विचारांमध्ये श्वासामध्ये थोडासा बदल करायचा आहे त्यापेक्षा श्वास करायचा आहे श्वासामध्ये श्वासाची प्रक्रिया पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे असावी पाहिजे जोडायचा डावा पाय करायचा दोन्ही हातांनी गुडघ्याच्या मागे पकडायचा पायाचा डावा पायाचा आणि उजवा पायाचा अव्वल अंशाचा कोण आपल्याला करायचा आहे पायाच्या पंजावरती दिशेने राहील सुरुवातीला एवढं शक्य तेवढं डोक्याकडे आपल्याला करायचं आहे पाय गुडघ्यामध्ये आपल्याला आहे पाय केलं करायचा पाय केलं तेवढं त्या तो पाच पाय केलं करायचं तो 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 पायाच्या पंजावरती दुसऱ्याकडे श्वास आपल्याकडे पोटी असताना काम करताना पाच दिवस सरळ आहे तो पायाच्या करायचा तो एक श्वास आपल्याकडे नॅव्हिगेशन कोर्समुळे पोटीला काम द्यायचा समुद्रातून निघणाऱ्या नसांना काम करतो